सो आपण आज फर्स्ट चॅप्टर बघतोय कशाचा, फ्लुइड मेकॅनिक्सचा. सो फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे काय? द सबस्टन्स विच हॅज ॲबिलिटी टू फ्लो. म्हणजे काय? द सबस्टन्स विच हॅज ॲबिलिटी टू फ्लो. जे काही फ्लो होऊ शकतं त्याला काय म्हणलं जातं? फ्लुइड म्हणलं जातं. बरोबर आहे. तो जे पण काही असेल, तुम्ही आता विचार करा, जेवढे सबस्टन्स तुम्हाला असे वाटते की वाहू शकतात, तर ते सगळे काय झाले? फ्लुइड झाले. काय काय वाहू शकतं रे? पाणी वाहू शकतं. अजून ऑइल वाहू शकतं. तुमचा गम वाहू शकतो. म्हणजे सगळे जे पदार्थ आहेत ते वाहू शकते. दुसरे अजून एक त्यामध्ये, जसं ह्यांनी सांगितलं की त्याला दोन पार्ट पडतात. एक म्हणजे लिक्विड आहे आणि दुसरा म्हणजे काय? गॅसेस आहे. ओके, लिक्विड आणि गॅसेस. सो जे वाहू शकतं, द सबस्टन्स विच can flow is called as फ्लुइड. सो जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो तो काय आहे? फ्लुइड आहे. ओके, मग त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. एक म्हणजे लिक्विड, दुसरा म्हणजे गॅसेस. लिक्विड मध्ये तुम्ही सांगू शकता वॉटर आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, गम आहे, मिल्क आहे, पेंट आहे. बरोबर आहे. हे सगळे काय लिक्विड मधले. आणि ह्याच्यामध्ये काय सांगू शकता तुम्ही? वेगवेगळे वेगवेगळे गॅसेस आहेत. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, एअर आहे. सराउंडिंग आपल्या काय एअर आहे. सो हे काय आहे? तर फ्लुइड आहे. आता फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? इट इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ काय बिहेवियर ऑफ फ्लुइड आयदर ॲट रेस्ट ऑर इन मोशन. सो फ्लुइड मेकॅनिक्सचा अर्थ काय होतो? स्टडी ऑफ फ्लुइड्स. It is a science deals with the study of behavior of fluid at rest and motion. So it is a science which deals with study of behavior of fluid at rest and in motion. म्हणजे काय? हे सायन्स आहे. कशाशी डील करतं हे सायन्स? स्टडी ऑफ अ बिहेवियर ऑफ फ्लुइड. कशाचं बिहेवियर? फ्लुइडचं बिहेवियर. कसल्या कंडिशन मध्ये? तर रेस्ट आणि मोशन कंडिशन मध्ये. ओके हर्षल, आपण हे फ्लुइड मेकॅनिक्स हे करतोय, सुरुवात केली आज. हे फ्लुइड मेकॅनिक्सचा पोर्शन पुढे गेलाय ना. सो तो सुरू केलाय आपण. आणि सायमल्टेनियसली आपण हे पण करणार आहे, काय म्हणतो आपण, सॉल्व पण करणार आहे. ओके, सो फ्लुइड जे आहे ते रेस्ट मध्ये असल्यावर आणि मोशन मध्ये असल्यावर त्याचं बिहेवियर काय असतं हे आपल्याला कळणार आहे. रेस्ट मध्ये असल्यावर, जर आता रेस्ट कंडिशन म्हणजे डॅम आहे, एखाद्या डॅम मध्ये ते फ्लुइड काय रेस्ट कंडिशन मध्ये असतं. डॅम म्हणजे काय? तर काय धरण. बरोबर आहे. त्याच्या मागे काय असतो? पाणी साठा असतो भरपूर. म्हणजे ते काय झालं? स्टेट रेस्ट कंडिशन मध्ये ते वॉटर. बरोबर आहे. आता सगळीकडे पूर आलाय, बघता ना तुम्ही. ती कंडिशन कोणती आहे? मोशन कंडिशन. सो याच्यावरून परत काय पडतात? फ्लुइडचे पार्ट पडतात. फ्लुइड मेकॅनिक्सचे परत पार्ट पडतात. कोणते टाइप ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स? टाइप ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. सो कोणते कोणते? एक म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स, दुसरा आहे फ्लुइड डायनामिक्स. परत डायनामिक्स आणि दुसरा आहे फ्लुइड कायनेमॅटिक्स.
कायनेमॅटिक तर काय कायनेमॅटिक्स बरोबर आहे. सो स्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक म्हणजे काय तर रेस्ट कंडिशन मध्ये असल्यावर त्या फ्लुइडला काय म्हणायचं स्टॅटिक म्हणायचं. द स्टडी ऑफ अ फ्लुइड particularly liquid at the rest is called as fluid static. The study of a fluid at a rest is called as fluid static. काय म्हणलं मी? The study of a fluid at a rest is called as fluid static. आता स्टॅटिक झालं म्हणजे रेस्ट कंडिशनला झालं. आता मोशन कंडिशन मध्ये बरोबर आहे. त्यावेळेस मोशन मध्ये येतो फ्लुइड त्यावेळेस त्याचे बिहेवियर वेगळं असतं. बरोबर आहे का? बिहेवियर काय असतं वेगळं असतं. हे सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगतो की बिहेवियर काय आहे कसं आहे. जरी पाणी जरी स्टेबल असलं ओके आता पाण्याला स्वतःचं वजन असतं फ्लुइडला काय असतं स्वतःचं वेट असतं. सो इट अप्लायज द प्रेशर ऑन द सराउंडिंग बॉडीला प्रेशर. आता तुम्ही गावाकडचे असताना पोहता येत असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पाण्यात जर तुम्ही खाली गेलात तर काय फील होतं रे तुम्हाला? गुदमारल्यासारख्याच्या पलीकडं काय फील होतं? प्रेशर आल्यासारखं वाटतं का? कानावर वगैरे असं प्रेशर आल्यासारखं. सो का बरं प्रेशर येतं ते? कारण फ्लुइड हे स्टॅटिक कंडिशन मध्ये असल्यावर सुद्धा काय करतं तुमच्यावर एक दबाव टाकतो. तो काय टाकतो? दबाव टाकतो. आणि ह्या दबावामुळे तुमच्या कानावर किंवा तुमच्या शरीरावर एक प्रकारचं प्रेशर जातं. सो हे सुद्धा बिहेवियर आहे एका फ्लुइडचं की स्टॅटिक कंडिशन मध्ये असताना सुद्धा पण तो काय करतो प्रेशर अप्लाय करतो. त्याचं पण बिहेवियर आपल्याला बघावं लागेल. नेक्स्ट म्हणजे डायनामिक्स आणि कायनेमॅटिक्स. आता फ्लुइड मोशन मध्ये असल्यावर दोन प्रकारे मोशन मध्ये असतो. एक मोशन मध्ये कसा असतो एकदा तुम्ही त्याला हे देता फोर्स देता एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता ना. कसं अप्लाय करता? फ्लो होण्यासाठी मला फ्लुइड फ्लो करायचंय मग तुम्ही कसं अप्लाय करणार आहे त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय कसं करणार? तुम्ही मोटर लावता बरोबर आहे. तुम्ही अजून काहीतरी हे निर्माण करता. सो जेणेकरून काय व्हायला पाहिजे की बाय ऍक्शन ऑफ फोर्स त्याच्यात काय होतं मोशन होती आणि ते फोर्स सुद्धा आपण काय करतो कन्सिडर करतो. ओके सो फ्लुइड कायनेमॅटिक्स म्हणजे काय? द स्टडी ऑफ अ फ्लुइड विदाउट एनी कन्सिडरेशन ऑफ प्रेशर फोर्स अँड एनर्जी इज कॉल्ड ॲज फ्लुइड कायनेमॅटिक्स. आता इथं काय होतं दोन प्रकारे पहा. एक कायनेमॅटिक्स मध्ये आपण काय कन्सिडर करत नाही फोर्स कन्सिडर करत नाही. पण डायनामिक्स मध्ये काय करतो आपण फोर्स कन्सिडर करतो. दोन फ्लो आहेत बरं का लक्षात घ्या. एक म्हणजे एक फ्लो काय होतोय आपोआप फ्लो होतोय. पाऊस पडला पाणी वाहते वॉटर काय कशामध्ये मोशन मध्ये. तुम्ही मोटर लावली का? नाही आपोआप चाललंय बरोबर आहे. त्याला स्वतःला एक वेलॉसिटी मिळाली म्हणजे स्पीड मिळालाय बरोबर आहे. सो याला काय म्हणलं जातं फ्लुइड कायनेमॅटिक्स म्हणलं जातं. पण काय केलंय तुम्ही मोटर लावली वॉटर फ्लो होतोय बरोबर आहे. तर हे काय झालं फ्लुइड डायनामिक्स. सो फ्लुइड डायनामिक्स ची डेफिनेशन काय आहे? स्टडी ऑफ अ फ्लुइड इन अ मोशन विथ कन्सिडरेशन ऑफ प्रेशर फोर्स अँड एनर्जी. सो स्टडी ऑफ अ फ्लुइड in motion by considering एकामध्ये काय कन्सिडर केलंय प्रेशर फोर्स अँड एनर्जी. एकामध्ये काय केलंय कन्सिडर प्रेशर फोर्स आणि एनर्जी कन्सिडर केलंय. पण मोशन by not considering pressure force and energy. एकामध्ये काय केलंय की प्रेशर फोर्स मध्ये काय दोन्ही पण स्टडी ऑफ अ फ्लुइड फ्लो इन मोशन आहे बरोबर आहे. पण बाय कन्सिडरिंग प्रेशर फोर्स अँड एनर्जी आणि एकात बाय नॉट कन्सिडरिंग प्रेशर फोर्स अँड एनर्जी. एकात कन्सिडर करतो आपण एकामध्ये कन्सिडर करत नाही. आणि स्टॅटिकची काय डेफिनेशन आहे? इट इज स्टडी ऑफ अ फ्लुइड फ्लो इन अ
रेस्ट कंडिशन, स्टडी ऑफ फ्लूइड इन रेस्ट कंडिशन, याला काय म्हणलं जातं तर फ्लूइड स्टॅटिक. सो आता कळालं फ्लूइड म्हणजे काय. फ्लूइड द सबस्टन्स व्हिच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लूइड. फ्लूइड मेकॅनिक्स म्हणजे काय. इट इज द सायन्स which deals with the study of behavior of fluid at the rest and in motion. आणि टाइप ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स काय आहे तर फ्लूइड स्टॅटिक, डायनामिक्स अँड कायनेटिक्स. ओके पण कळालं. लिहून घेणार का. पहिला चॅप्टर आहे. पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे. प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड अँड फ्लूइड प्रेशर मेजरमेंट. मी वाचून दाखवू का. तुम्ही लिहिता का. लिहा फ्लूइड. फ्लूइड लिहा त्याला खाली डेफिनेशन लिहा. The substance which able to flow is called as fluid. It's called as fluid. अच्छा लाइन लिहा. Fluid divided into two types. Fluid divided into two types. First is liquid. Fluid divided into two types. First is liquid, which consists of water, petrol, diesel, paint, milk, etc. And second, gases, oxygen, nitrogen, atmospheric air, etc. खालच्या लाईनला लिहा फ्लूइड मेकॅनिक्स. फ्लूइड मेकॅनिक्स लिहा तुझी डेफिनेशन. It is a science which deals with the study of behavior of fluid at rest or in motion, or in motion. Classification of fluid mechanics. Classification of fluid mechanics. First fluid statics. हे तीनही लिहून घ्या. फ्लूइड स्टॅटिक्स, फ्लूइड डायनामिक्स आणि फ्लूइड कायनेमॅटिक्स. माझे अक्षर समजतंय ना बाळा तुम्हाला. फ्लूइड स्टॅटिक्स,
fluid dynamics and fluid kinematics. Yeah, fluid statics lab and त्याच्या खाली लिहा fluid statics. Study of a fluid at rest condition. Study of fluid at rest condition is called as fluid statics. Secondly, fluid dynamics. Fluid dynamics. Study of a fluid. The study of fluid उलटे झाले डेफिनेशन ही डायनामिक्स ला आणि ही कायनेमॅटिक्स ला. So study of a fluid without considering pressure, force and energy. Study of a fluid in motion. Study of a fluid in motion without considering pressure, force and energy. Pressure, force and energy called as fluid dynamics. बरोबर होतं डायनामिक्स नाही. आता डेफिनेशन लिहिली ना ते डायनामिक्स लिहिलं असेल ना स्टार्टिंगला तुम्ही ते कट करा आणि तिथं कायनेमॅटिक्स लिहा. कायनेमॅटिक्स लिहा. लाईन मारायचं एक लाईन मारायची आपल्याला काय जाईल. ही कायनेमॅटिक्सची डेफिनेशन आहे. सेकंड लास्टला फ्लुइड डायनामिक्स. फ्लुइड डायनामिक्स. So fluid dynamics म्हणजे काय? The study of fluid, the study of a fluid in motion, study of a fluid in motion by considering pressure, force and energy. Pressure, force and energy is called as fluid dynamics. कळालंय का रे? नक्की का? माझ्या संबंध नसेल नका म्हणून पेशंट असेल तर विचार. सो इथपर्यंत झालो. आता काय झालं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज कशासाठी असतात? टू डिफरन्शिएट बिटवीन टू मटेरियल. दोन मटेरियल आहेत आणि दोन मटेरियलचा डिफरन्स सांगायचा आहे. हे मटेरियल ह्याच्यापेक्षा का वेगळं. आपल्याला काय कशाची हेल्प होती? तर प्रॉपर्टीजची हेल्प होती. त्याच पद्धतीने आता जर तुम्ही बघितलं तर फ्लुइडच्या पण स्वतःच्या काय असतात
प्रॉपर्टीज असतात. एखादं फ्लुइड हे दुसऱ्या फ्लुइड पेक्षा हे वेगळं आहे हे आपण कधी सांगू शकतो, ज्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टीज माहित असतात. जसं गाडी आपण सांगतो ना, गाडी गाडी आपण सांगतो ना, ही गाडी ह्याच्यापेक्षा वेगळी आहे. कशी सांगतो आपण? नावावरून सोडून द्या, पुढची गोष्ट कशी सांगतो आपण? अरे ह्याच्यात एवढ्या एवढ्या लिटरचं इंजिन आहे, ह्याच्यात एवढ्या एवढ्या लिटरचं इंजिन आहे, बरोबर आहे. हे एवढा टॉर्क प्रोड्यूस करतो, तो तेवढा टॉर्क प्रोड्यूस करतो. ह्याच्यात हे फीचर्स आहेत, त्याच्यात ते फीचर्स आहेत. म्हणजे ह्या काय झाल्या दोन गोष्टी, तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज. आणि ह्या प्रॉपर्टीज वरून आपण काय करतो, दोन लिक्विड हे काय करतो, डिफरन्शिएट करतो. जर पाणी आणि तुम्हाला जर काय सांगितलं की पेट्रोल आहे, ह्याच्यामधला डिफरन्स सांगा, तर तुम्हाला काय फक्त नावावरून नाही सांगता आलं पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय कसं कसं त्याच्यात चेंज होतो. ओके. सो आपल्या जे चॅप्टरचं नाव आहे त्याचा पहिला पॉइंट आहे फ्लुइड प्रॉपर्टीज. ते आता आपण बघणार आहे. सो डिफरंट फ्लुइड प्रॉपर्टीज असतात की ज्याच्यावर आपण सांगू शकतो की एखादा फ्लुइड दुसऱ्यापेक्षा कसा वेगळा आहे. सो सगळ्यात पहिला जो आहे तो आहे डेन्सिटी और मास डेन्सिटी. डेन्सिटी और मास डेन्सिटी. सो डेन्सिटी ही कशाने हे केली जाते, तर रो नी इंडिकेट केली जाते. सेकंड आहे की वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट. ओके, ह्याला गॅमानी इंडिकेट केलं जातं. थर्ड वन आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. ह्या इंडिकेट केलं जातं, व्हीनेच इंडिकेट केलं जातं, पण हे केलं. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और याला काय म्हणलं जातं अजून, रिलेटिव्ह डेन्सिटी. हे कॅपिटल जी और एस नी इंडिकेट केलं जातं. तुमच्या बुक मध्ये पुढे कसं आहे ते माहिती आणि आता सांगतो. ओके, तर आता मला सांगा की आपण व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असतं? व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, बरोबर आहे. एखाद्या ह्याचा व्हॉल्यूम आपण कसा काढतो, समजा हा एक बॉक्स आहे, व्हॉल्यूम कसा काढणार तुम्ही? लेंथ इंटू विड्थ इंटू थिकनेस. त्याचे तीनही डायमेन्शन काय करणार तुम्ही? मल्टिप्लाय करणार. मग त्याला काय निघणार तुम्हाला? त्याचा आकार निघणार. व्हॉल्यूम कशात इंडिकेट करतात तरी, कोणत्या युनिट मध्ये करतात? एरिया इंडिकेट करतो आपण मीटर स्क्वेअरनी, व्हॉल्यूम इंडिकेट करतो आपण मीटर क्यूबनी, लेंथ इंडिकेट करतो आपण मीटर म्हणल्यावर असं मीटरच नाही धरून बसायचं, मीटर असू शकतं किंवा तुमचा काय असू शकतो, सेंटीमीटर किंवा एमएम असू शकतो. ओके, सो समजा आता मी काय केलं, 1 मीटरचा बॉक्स आहे, 1 मीटर व्हॉल्यूम, 1 मीटर क्यूब, सॉरी 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमचे मी काय केलंय, एक बॉक्स केला तयार, असा एक मीटर क्यूबचा बॉक्स केला. त्याचे डायमेन्शन काय असणार? 1 मीटर क्यूब मतलब 1 बाय 1 बाय 1, 1 बाय 1 बाय 1. मग काय झाला? 1 मीटर क्यूबचा बॉक्स झाला. आता हा जो काही 1 मीटर क्यूबचा बॉक्स आहे, हा याच्यामध्ये मी काय भरलं किंवा असे भरपूर बॉक्स तयार केले. एकात मी साखर भरली, बरोबर आहे, एकात मी चुरमुरे भरले, बरोबर आहे, आणि एकात समजा मी अजून काय भरू शकतो, समजा मी तांदूळ भरले. तांदूळ नको म्हणायला, काय म्हणता येईल, ठीक आहे, हे दोनच एक्झाम्पल घ्या. ओके, सर मला सांगा तुम्हाला उचलायला काय सोपं जाईल? दोघांचा आकारमान सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे,
तेवढीच क्वांटिटी इथे. काय उचलायला सोपं जाईल ना तुम्हाला? मी काय सांगितलं कळलं का? नाही कळलं? 2 बॉक्स आहेत माझ्याकडं. याच्यात समजा मी काय भरलं, समजा शुगर भरली, एकात काय भरला, कॉटन भरला, म्हणजे कापूस आहे असं कन्सिडर करा. ओके. आता मला हे दोन्ही बॉक्स उचलायचे आहेत. मला कोणता बॉक्स उचलायला सोपा जाईल? कॉटन वाला. का बरं? वेट नाही. ओके. वेट काय आहे? कमी आहे. बरोबर आहे. वेट कमी आहे, पण त्याचं हे तर सेम येणार आहे, त्याचं व्हॉल्यूम तर सेम आहे ना, पण वेट त्याच्यामध्ये काय होतं? कमी बसतं. सो ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणलं जातं? तर डेन्सिटी असं म्हटलं जातं. एखाद्या गोष्टीच्या किती आकार, तुम्ही आता नसल बघितलं बरं का, पण तुम्ही जर मर्क्युरी बघितला ना, मर्क्युरी 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 माहिती आहे तुम्हाला? पारा आता थर्मोमीटर मध्ये नसतो का? तर त्या मर्क्युरीची डेन्सिटी खूप हाय आहे. त्याची डेन्सिटी 13,600 केजी पर मीटर क्यूब आहे. याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? पर मीटर क्यूब म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये किती बसतोय त्याचं वेट? 13,600. कळतंय का तुम्हाला? कॉन्क्रीट 2400 केजी पर मीटर क्यूब आहे. विचार करा, कॉन्क्रीट किती आहे? 2400 केजी पर मीटर क्यूब आहे. म्हणजे 1 मीटर क्यूबचा जर समजा मी कॉन्क्रीटचा ब्लॉक घेतला आणि तो जर वेट केला तर तो किती असणार आहे? 2400. तुमचा स्टील जे आहे 7,800 केजी पर मीटर क्यूब, म्हणजे 1 मीटर क्यूबचा स्टील म्हणजे लोखंडाचा ब्लॉक घेतला, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर, त्याचं जो वजन केलं तर काय आहे हे? तर हे किती बनणार आहे? 7,800. सो हे जे डेन्सिटी आहे, तर ही डेन्सिटी, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1,000 केजी पर मीटर क्यूब. म्हणजे मी 1 मीटर क्यूबचा जर टँक घेतला, त्याच्यात मी पाणी टाकलं तर त्या पाण्याचं वेट किती असणार आहे? 1,000 केजी पर मीटर क्यूब. आता हेच सॉरी 720 केजी पर मीटर क्यूब कशाची डेन्सिटी आहे? पेट्रोलची डेन्सिटी आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, एखादा सबस्टन्स हा त्याच्या व्हॉल्यूम नुसार किती वेट कॅरी करतोय, कळते का? थोडस लक्ष द्या. एखादा सबस्टन्स त्याच्या व्हॉल्यूम नुसार सेम व्हॉल्यूमला किती वेट कॅरी करतो, त्याला काय म्हटलं जातं? मास डेन्सिटी. द मास डेन्सिटी इज the ratio of mass per unit volume. पर युनिट व्हॉल्यूमचा अर्थ असतो एक एक युनिट व्हॉल्यूम. मग तुम्ही 1 सेंटीमीटर क्यूब घ्या, 1 मीटर क्यूब घ्या, किंवा 1 mm क्यूब घ्या, काही असेल तर ते 1 घ्यायचं. बरोबर? पर युनिट व्हॉल्यूमला जेवढा मास तो कॅरी करू शकतो त्याला काय म्हणलं जातं? डेन्सिटी ऑर मास डेन्सिटी. मासचं युनिट असतं केजी आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. सो याचं युनिट काय झालं? केजी पर मीटर क्यूब. कळतंय का? आता मी इथं सांगितलंय की आता वॉटर 1,000 केजी पर मीटर क्यूब आहे आणि पेट्रोल किती आहे? 720 केजी पर मीटर क्यूब. मग कशाची डेन्सिटी जास्त आहे रे? वॉटरची जास्त आहे. वॉटर पेक्षा स्टीलची जास्त आहे. ओके. स्टील पेक्षा कॉन्क्रीटची काय आहे? कमी का जास्त आहे? कमी आहे. बरोबर आहे. सो डेन्सिटी काय आपल्याला शो करते? डेन्सिटी आपल्याला शो करते की तो जो काय पर्टिक्युलर सबस्टन्स आहे तो एका मीटर क्यूब मध्ये किती वेट आहे, किंवा त्याचे मॉलिक्यूल किती डेन्स आहेत. कळतंय का? जेवढे मॉलिक्यूल त्याचे एकमेकाला जवळ असणार आहे तेवढा काय असणार आहे?
त्याची डेन्सिटी जास्त असणार आहे. हवेची डेन्सिटी ही खूपच कमी असते. ही जी आपल्या आसपास हवा आहे ना त्याची डेन्सिटी खूप कमी असते. का बरं? कारण त्याचे मॉलिक्यूल काय आहेत? मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब आहेत. कळतंय का? सो याला म्हणलं जातं मास डेन्सिटी किंवा डेन्सिटी. जर समजा एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी जास्त असेल तर तो काय असतो? थोडासा स्ट्रॉंग असतो. दगड घ्या आणि वीट घ्या. विटेची डेन्सिटी समजा मला दगडाची तर आता लक्षात नाही पण विटेची डेन्सिटी तर समजा 1900 काहीतरी आहे. ओके तर नाही 1900 लक्षात नाही 1800 1800 वगैरे असेल. पण दगडाची म्हणजे स्टोनची त्याच्यापेक्षा काय थोडीशी जास्त आहे. म्हणून दगड काय असतो? विटेपेक्षा स्ट्रॉंग असतो. जेवढे त्याचे मॉलिक्यूल एकमेकांना जवळ असतात डेन्सिटी जास्त असते तेवढा तो सबस्टन्स काय असतो? स्ट्रॉंग असतो. तुम्ही आता विचार करा जर समजा तुमचं दूध आहे त्या दूधात पाणी टाकलं बरोबर आहे तर त्याची डेन्सिटी काय होईल रे? वाढेल का कमी होईल? ओरिजिनल जे गाईचं दूध काढतो आपण त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त असेल का कमी असेल? जास्तच असेल. तुम्ही बघताच त्याला ते घट्ट दिसतं बरोबर आहे. त्यात पाणी टाकल्यावर त्याची डेन्सिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. ओके तुम्हाला हे कळतंय का? जर समजा तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तिथं डेन्सिटी लिहिलेली असती रेट आणि खाली डेन्सिटी असती. डेन्सिटी एकदा तरी बघायची. हेच युनिट असतं त्याच्या पुढे केजी पर मीटर क्यूब. कळालं का? डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. Mass density is defined as the mass per unit volume of the fluid is called as mass density. कळतंय? वेट डेन्सिटी सेम तसंच आहे किंवा स्पेसिफिक वेट म्हणतो. वेट पर युनिट व्हॉल्यूम त्याला काय म्हणलं जातं? वेट डेन्सिटी. द रेशो ऑफ वेट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज वेट डेन्सिटी. काय म्हणलं जातं? वेट डेन्सिटी. कशात मध्ये इंडिकेट केलं जातं? न्यूटन पर मीटर क्यूब. वेट मेजर केलं जातं न्यूटन मध्ये आणि तुमचा मास मेजर केलं जातं केजी मध्ये. साखर घेतली आणि त्याला म्हणले किती मास झालं सांगा तर तोंडात आणीन तुमच्या. बरोबर आहे. सो आपण वेटला आतापर्यंत केजी मध्ये मोजत होतो. बरोबर आहे. तुमचं वेट किती? 70 केजी 60 केजी बरोबर आहे का? पण केजी वेटचं युनिट नाही. वेटचं युनिट काय आहे? मोठ्याने न्यूटन. काय वेटचं युनिट? न्यूटन. आणि मासचं युनिट काय आहे? केजी. केजी म्हणजे काय रे? किलोग्राम बरोबर आहे. आणि हे न्यूटन. आता राहिला हे स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम पर युनिट वेट. काय? व्हॉल्यूम पर युनिट वेट. म्हणजे ह्याचा उलटा स्पेसिफिक वेटचा उलटा जर केलं तर काय येतं तुम्हाला? स्पेसिफिक व्हॉल्यूम येतं. आता ह्याचं युनिट काय असेल सांगा बरं? सांगायचं पटकन सांगायचं. लेणे वेळ आपण चौघच आहे तिथं. पर मीटर क्यूब पर न्यूटन. हे काय आहे त्याचं युनिट. हे असे युनिट बनवायला शिकायचं. तर प्रत्येक युनिटच लक्षात राहीन असं नाही. काही वेळेस असं युनिट लक्षात ठेवायचे बनवायचं. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑर रिलेटिव्ह डेन्सिटी. आता काय होतं इथं दिलं नाही पण ना आपल्याला एखादी गोष्ट पाण्यावर तरंगल किंवा ती बुडल ती कशावरून करू शकते? डेन्सिटीच्या रिलेटेड. सांगा मला. कोणत्या कोणत्या गोष्टी पाण्यावर तरंगू शकतात ते सांगा. वुड तरंगू शकतो. ठीक आहे. अजून 17. हा ठीक आहे. त्याचा आकार थोडा तसा असतो म्हणून ते तरंगू शकतो. अजून प्लास्टिक. बरं अजून थर्माकोल. थर्माकोल तरंगू शकतं. बरं हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही. त्याची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा जास्त असेल तर कमी असेल? रे कमी असेल. ज्या गोष्टीची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा कमी असती
ते काय होतं तुमच्या पाण्यावर तरंगतं. इट फ्लोट्स ऑन द वॉटर सरफेस. काय होतं फ्लोट होतं. फ्लोटचा अर्थ कळतो ना तरंगणे. फ्लोट म्हणजे तरंगणे, सिंक म्हणजे डुबणे, बरोबर आहे बुडणे. तर लिक्विडच्या बाबतीत जर म्हणला तर वॉटरवर कोणते कोणते लिक्विड तरंगू शकतात. ऑइल, तो एक एक्सपेरिमेंट बघितला असेल तुम्ही 7वी 8वीला असताना. घनता, आता तुम्ही सेमीलाच होते, तुम्हाला डेन्सिटी माहितीच पाहिजे. डेन्सिटीचा असतो की वॉटर सॉरी द ऑइल फ्लोट्स ऑन द वॉटर. का फ्लोट होतं? कारण त्याची डेन्सिटी काय असते कमी असते. मग आपल्याला काय बघावं लागतं की दरवेळेस हे जे सबस्टन्स हे जे आहे ते लिहित बसायची गरज पडते आपल्याला. सो हे मोठे थोडस मोठे आकडे होऊन जातात ना. सो त्याला शॉर्ट मध्ये लिहिण्यासाठी आपण काय करतो तिथं एक टर्म काढली आपण, त्याला म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, त्या लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्हाला ह्याच्याशीच खेळायचंय. म्हणजे खेळायचं इन द सेन्स की तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हेच येतं, ह्याच्यावरून मग तुम्हाला कन्व्हर्जन करावं लागतं. सो आता ह्याचा रेशो काय आहे की द मास डेन्सिटी और वेट डेन्सिटी ऑफ द गिवन, इट इज द रेशो ऑफ काय. हा रेशो कशाचा रेशो आहे? मास डेन्सिटी और वेट डेन्सिटी ऑफ गिवन फ्लुइड किंवा गिवन जे काही सबस्टन्स असेल तो, बरोबर आहे. तुम्हाला जो काही फ्लुइड दिलेला आहे गिवन फ्लुइड, त्याची मास डेन्सिटी, गिवन फ्लुइडची मास डेन्सिटी टू द मास डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. आपण स्टँडर्ड फ्लुइड कोणतं यूज करतो? वॉटर यूज करतो. काय रेशो सांगितला मी? द रेशो ऑफ मास डेन्सिटी ऑफ गिवन फ्लुइड टू द मास डेन्सिटी ऑफ वॉटर किंवा स्टँडर्ड फ्लुइड. ह्या रेशोला काय म्हणायचं? तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणायचं. काय म्हणायचं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग जर मी ह्या पेट्रोलचा आणि ह्याचा जर रेशो काढला तर काय येणार आहे इथं? 1. मला काय कशाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची? मला पेट्रोलची काढायची. तर काय येणार इथं? तर मास डेन्सिटी ऑफ अ गिवन फ्लुइड टू द मास डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड 1000 आहे. वॉटरची किती? 1000. पेट्रोलची किती? 700. किती आलं रे हे? 0.72. 0 पॉइंट मध्ये आलं तर तो सबस्टन्स काय होणार? वॉटरवर फ्लोट होणार. आता मर्क्युरी 13600 डिवायडेड बाय 1000. आता कशाचा मी हे काढतोय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढतोय. तर मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढतोय मर्क्युरीची. Hg ने इंडिकेट केलं जातं मर्क्युरी. सो हे किती झालं? 13.6. सो हा नंबर जेवढा जास्त तेवढा काय असणार आहे आपल्याला? तेवढा आपल्याला ती जी डेन्सिटी आहे त्या सबस्टन्सची ती काय असणार आहे? जास्त असणार आहे. आपण फक्त मास डेन्सिटी यूज करतो का? तर नाही. और आपण काय करतो? वेट डेन्सिटी यूज करतो. गॅमा एल डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू. आता इथे एक मजा आहे की तुम्ही वेट वरून मास कसं काढू शकता? तर ते आइन्स्टाईनने एक फॉर्म्युला दिला आपल्याला. तो कोणता होता? W इक्वल टू mg. हे तुम्हाला सगळं कशात झाले माहिती का? अप्लाइड सायन्स मध्ये झाले बरं का. W इक्वल टू mg. W म्हणजे काय? वेट. m म्हणजे काय? मास. आणि g म्हणजे काय असेल रे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणा. काय व्हॅल्यू असते त्याची? 9.81. सांगा त्याचं हे काय युनिट? नक्की हे नाही मारायचे. मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. एखादी वस्तू जर मी आभाळातून सोडली तर त्याचं ऍक्सेलरेशन म्हणजे काय? त्याचं स्पीड वाढण्याची जी क्षमता आहे ती कितीने असती? तर 9.81 पर मीटरला पर सेकंड स्क्वेअर. सॉरी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे एका सेकंड स्क्वेअरला 9.81 अंतर तो काय करू शकतो? कापू शकतो किंवा वाढू शकतो. सो ही काय आहे? आपला फॉर्म्युला आहे. मग मला काय करायचं आता? मला ह्याच्यावरून वेट काढायचंय.
बरोबर आहे. ह्या मास वरून वेट काढायचंय. माझं मास किती? 13,600 इक्वल टू वेट, सॉरी वेट, वेट काढायचंय मला मास वरून. तर माझं वॉटरचं मास किती आहे? 1000 kg मल्टिप्लाय बाय 9.81. सो वेट किती झालं? 9810 न्यूटन. कळतंय का? लक्षात द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हे आता जे चालू आहे ना हे सगळं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ह्याचे रिव्हिजन होतच राहील, पण तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही फोकस करा. काय सांगतोय मी? हा हे फॉर्म्युला कशाचा? वेट आणि मासची रिलेशन आहे. हे वेट आणि मासचं रिलेशन आहे. का जर वेट वरून मास काढायचा असलं, मास वरून वेट काढायचं असेल, तर मी काय करू शकतो? हा फॉर्म्युला वापरू शकतो. दुसरी गोष्ट की मला काय दिले, हे एक अजून एक महत्वाचं आहे की आता मला सांगा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तर हे रेशो आहे कशाचा? लिक्विड, गिवन लिक्विड टू द स्टँडर्ड लिक्विडचा. जर मला कुणीतरी म्हणलं म्हणजे जी इक्वल टू गिवन लिक्विड टू द स्टँडर्ड लिक्विड म्हणजे वॉटर, त्याचा रेशो आहे. कुणीतरी म्हणलं की गिवन जी किती आहे? गिवन जी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? 13.6 आहे. आता याच्यावरून ह्याचं काय काढा? डेन्सिटी काढा. कशी काढणार रे? हा, रोयल काढायचा आहे. 1000. व्हेरी गुड. ह्याने याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. रोयल इक्वल टू 13.6 इंटू 1000, 13,600. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त हेच दिलं असतं जी, त्याच्यावरून आपल्याला ह्या गोष्टी काढाव्या लागतात. कळतंय का? कळलं का? काय काय पाहिलं आज? किती वाजले? काय काय पाहिलं आज आपण? फ्लूइड, फ्लूइडचे दोन टाईप, लिक्विड आणि गॅसेस. नंतर फ्लूइड मेकॅनिक्स. बरोबर आहे. सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ अ फ्लूइड इन रेस्ट अँड मोशन. हा काय म्हणायचं आपण? तर फ्लूइड मेकॅनिक्स. फ्लूइड मेकॅनिक्सचे परत तीन टाईप. कोणते कोणते? फ्लूइड स्टॅटिक, फ्लूइड डायनामिक्स आणि फ्लूइड कायनेटिक्स. आणि नंतर काय पाहिल्या? फ्लूइड प्रॉपर्टीज पाहिल्या. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज? डेन्सिटी और मास डेन्सिटी. दुसरी थर्ड आणि लास्ट सांगा डेन्सिटीची डेफिनेशन. इथे लिहिले ना? हा, वेट डेन्सिटीची